बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंद झाला असता असं म्हणत पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत इच्छा बोलून दाखवली। जालना जिल्ह्यात बीडप्रमाणे चांगलं काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। माजी मंत्री तानाजी सावंत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गैरहजर होते। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। दरम्यान बैठकीचं निमंत्रण देऊन देखील तानाजी सावंत गैरहजर राहिल्यानं पुन्हा नाराजीच्या चर्चा रंगू लागल्या। मात्र तानाजी सावंत नाराज नाहीत असं म्हणत प्रतापराव सरनाईकांनी सारवासारव केली। जरांगे पाटलांनी भेटण्याबाबत सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट नक्की घेणार असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। जरांगेंच्या लढ्याला यश यावं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। अंतरवाली सरडीत मनोज जरांगे पाटलांचं कालपासून उपोषण सुरू आहे। दरम्यान आमदार विजयसिंह पंडित यांनी आंदोलनस्थळी जात जरांगेंची भेट घेतली। जरांगेंच्या प्रकृतीचा विचार करून मराठा आरक्षणाबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार पंडित यांनी केली। धाराशिव जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठे बदल होतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। शिवसेनेत येत्या काळात अनेक प्रवेश होतील। आजच्या बैठकीत खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आणि सरनाईक यांच्या विशेष सलगी पाहायला मिळाली। मनोज जरांगे पाटील यांना लवकरच भेटायला जाणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं। मराठा समाजाचं आरक्षणाच्या बाबतीत उर्वरित विषयांचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत असं चव्हाण म्हणाले। नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं। नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला आणि यात नवीन कार्यकारिणीच्या सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली तर पवारांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते तात्काळ कोल्हापूरकडे रवाना झाले। या दौऱ्यात कोणत्याही प्रशासकीय बैठकांचा समावेश नसल्यानं पालकमंत्रीपदावरील त्यांची नाराजी अद्याप कायम असल्याचं स्पष्ट झालं। मी झेंडा टू झेंडा पालकमंत्री राहणार नाही असं वक्तव्यही हसन मुश्रीफांनी केलं। छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। पोलीस मुख्यालय मैदानावर ध्वजारोहणाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी चंद्रकांत खैरे आणि संदीपान मुंबरे एकमेकांच्या बाजूला बसल्यानं चर्चांना उधाण आलं। खासदार संजय राऊतांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। यावेळी विनायक राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते। दरम्यान महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचे सर्व नेते एकसंध असून महाविकास आघाडी कायम राहील, सत्ताधाऱ्यांनी आमची चिंता करू नये असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। मंत्री गुलाबराव पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत त्यांनी मोठा खुलासा केलाय। मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत मोठा खुलासा केलाय। उपमुख्यमंत्रीपद घेण्यास एकनाथ शिंदे तयार नव्हते। सर्व शिवसेना आमदारांनी शिंदेंची समजूत काढल्यानंतर आमदारांचा मान ठेवण्यासाठी शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या संदर्भात एक्सवर पोस्ट केली। वाल्मिक कराडवर विशेष उपचार करण्यामध्ये डॉक्टर थोरात यांचा हात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंबाबत तथ्य असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, मात्र वाल्मिक कराडबाबत टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू आहे असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं। बीड प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना सापडेल असं वाटत नसल्याचं म्हणत आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। दरम्यान निष्पक्ष तपासासाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे एकत्र आले होते आणि यावेळी खैरेंनी संजय शिरसाट यांचं कौतुक केलं। संजय शिरसाट कायदेशीर पालकमंत्री आहेत असं वक्तव्य केल्यानं खैरेंचं मतपरिवर्तन झालंय आणि विकासासाठी एकत्र आलोय असं म्हणत संजय शिरसाटांनी छोडो कल की बातें गाण्याच्या ओळी सुद्धा म्हणून दाखवल्या। मंत्री गिरीश महाजनांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला। राऊतांच्या बडबडीमुळे सगळे लोक सोडून गेलेले आहेत। राऊतांना डोकं असतं तर एवढे लोक सोडून गेले असते का असा टोला त्यांनी लगावला। हिंगोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नरहरी झिरवाळांनी केलेल्या वक्तव्यानं काहीसा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। शासनाला विचारणार आहे, गरीबाला गरीब जिल्हाच का दिला असं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलं।
नरहरी झिरवळांनी केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. दर मंगळवारी आमची बैठक होते आणि त्या बैठकीत मी त्यांना वक्तव्याबाबत विचारेन, मात्र असं वक्तव्य करणे योग्य नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. तर चर्चा करून गैरसमज झाला असल्यास दूर करू असंही अजित पवार म्हणाले. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र पुणे नाशिक रेल्वेचा मार्ग नवा मार्ग आम्हाला मान्य नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. त्यामुळे नाशिक रेल्वे मंजूर असलेल्या जुन्याच मार्गाने व्हावी यासाठी फडणवीसांसह दिल्लीत भेट घेणार असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. जरांगे पाटील आठव्यांदा बेकायदेशीर असंविधानिक मागणी घेऊन उपोषणाला बसलेत. त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी जी आहे ती मंगेश ससाणे यांनी केली. पाटण इथल्या विविध शासकीय कार्यालयांचं नामांतरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. पाटण पंचायत समिती आणि उपजिल्हा रुग्णालयाला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचं नाव देण्यात आलं. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वत्सलादेवी देसाई असं नामांतर करण्यात आलं. जळगाव जिल्हा पोलीस दलातील 63 दुचाकी वाहनांचं आणि अग्निशमन दलाच्या 6 मिनी फायर व्हॅनचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नागरिकांना तातडीने मदत मिळण्याकरता या वाहनांचा उपयोग होणार असल्याचं मत यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. बीड इथल्या प्रसिद्ध अशा मनसूर शहावाली दर्गाचं दर्शन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतलेलं. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुलच्या हाताचे ठसे पोलिसांनी जमा केलेल्या सॅम्पलशी जुळत नसल्याचं समोर आलं. अजूनही जवळपास 100 नमुन्यांची चाचणी होणं बाकी आहे. झटापटीवेळी 1हून अधिक फिंगरप्रिंट्स एकाच ठिकाणी उमटल्यामुळे फिंगरप्रिंट्स जुळवण्यात वेळ लागतोय. दापोली एसटी आगारामध्ये 8 नवीन बसेस दाखल झाल्यात. दरम्यान अधिक चांगल्या सुविधा पुरवायच्या असतील तर एसटीच्या भाडेवाढीविषयी पर्याय नव्हता असं म्हणत राज्यमंत्री योगेश कदम यांनी एसटीच्या भाडेवाढीचं समर्थन केलं. पोलिसांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुटुंबियांसोबत संवाद मेळावा हा उपक्रम राज्यभर राबवणार असल्याची माहिती पंकज भोईर यांनी दिली. पोलिसांच्या परिवाराच्या समस्या जाणून शासन दरबारी याचा पाठपुरावा करणार असं आश्वासनही भोईर यांनी दिलं. सोलापुरात जीबीएस आजाराची प्राथमिक लक्षण असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. पुणे इथून जीबीएसची लागण झाल्यानंतर सोलापुरातील खासगी रुग्णालयात हा रुग्ण उपचार घेत होता. पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी 50 बेड्ससह 15 आयसीयू आरक्षित करण्यात आले. जीबीएस बाबत अनावश्यक बिलं रुग्णालयांनी आकारू नये अशा सूचना आरोग्य उपसंचालकांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या कार्यशाळेचं पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात उद्घाटन पार पडलं. या कार्यशाळेतून लोककलेविषयी जनजागृती केली जाणार आहे. पुण्यात आयटी कंपनीतील नोकरीसाठी मोठी चुरस पाहायला मिळते. 2000 पेक्षा अधिक अभियंते इंटरव्ह्यूसाठी रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. राज्यातील गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे आर्थिक मदत त्यांना दिली जाते. दरम्यान मदत मिळवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस करण्यात आली. यासाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. कोल्हापूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. छत्रपती शाहू महाराज मैदानात ठिय्या मांडत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी आंदोलकांनी केली. कोल्हापूरमध्ये श्री ज्योतिबा देवाचं दर्शन भाविकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आलंय. श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने दर्शन सुरू करण्यात आले. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्वयंपाकी आणि मदतनीस यांचं प्रलंबित मानधन आता मिळणार आहे.
संबंधितांच्या खात्यावर 113,47,00,000 रुपये वर्ग करण्यात आले। त्यामुळे राज्यातील 1,52,464 मदतनीसांना दिलासा मिळाला। जळगाव जिल्ह्यातील रावेरमधील केळी पिकाला चांगला दर मिळाला आहे। प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळाव्यामुळे केळीची मागणी वाढल्याने दरातही वाढ झाली आहे। बुऱ्हाणपूर बाजारात केळीला 2,575 रुपयांचा दर मिळाला। देहूरोडच्या किवळे गावात कचरा वाहतूक केंद्र रद्द करण्याच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे। दरम्यान या आंदोलनाला खासदार श्रीरंग बारणेंनी भेट देत आपला पाठिंबा दिला। शक्तीपीठ महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असल्यानं तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येते आणि या मागणीचा ठराव सांगली जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत मंजूर केलेला। दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत। अजित पवारांनी दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं नाही, फडणवीसांनी प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे प्रहार संघटना आज राज्यभर भीक मागवा आंदोलन करणार आहे। नांदेडच्या माहूरमध्ये भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानं 50पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाली। माहूरच्या ठाकूरबुवा यात्रेदरम्यान ही घटना घडली। दरम्यान सर्व भाविकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। अलिबागमधील खांदेरी उंदेरी किल्ल्यावर पर्यटकांनी सुट्ट्यांनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी केली। खांदेरी उंदेरी किल्ला पर्यटकांनी गजबजून गेला। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे। क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। तसंच क्रीडा संकुलावर कुठलाही राजकीय कार्यक्रम घेऊ नये अशी मागणी करण्यात आली। चंद्रपुरात सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती विरोधातील आंदोलनस्थळी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी भेट दिली। आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती डॉक्टर उईके यांनी दिली। सावंतवाडी रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 4 उभारण्यासाठी तसंच टर्मिनलचं काम पूर्ण करून हक्काच्या गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं सावंतवाडी स्थानकात आंदोलन करण्यात आलं। यात प्रवासी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेत प्रशासनाला जाब विचारला। अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव गायके या गावातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यानं मोठा अनर्थ टळला। पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं आंदोलन सुरू आहे। मंडई चौकातील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर हातात संविधानाची प्रत घेऊन आंदोलन करण्यात आलं। सरकारकडून राज्यघटनेची अंमलबजावणी होत नसल्याचा बाबा आढाव यांनी आरोप केला। प्रसिद्ध गायिका चंद्रकला दासरी यांचं थांब थांब कासारा हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आणि या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील्स बनतात। तळोदे इथल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडलं। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किशोर संत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। जळगावच्या मारोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत पार पडली। आमदार अमोल पाटील यांच्या वतीनं या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या शर्यतीत शेंदुर्णी इथल्या बैलगाडा संघाने पहिलं पारितोषिक पटकावलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवन आणि उद्यान शाखेमार्फत नागपुरातील विधानभवन परिसरातील 50व्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनास आजपासून सुरुवात झाली आणि या पुष्प प्रदर्शनात 45 स्पर्धकांच्या एकूण 6 विभागांमधील विविध उपविभागांतर्गत 800 प्रवेशिका दाखल झाल्या। अहिल्यानगरमध्ये ग्रंथोत्सवाचं उद्घाटन पार पडलं। डिजिटल युगामध्ये वाचन संस्कृती कायम टिकवून ठेवण्यासाठी ग्रंथालय ऑन व्हील उपक्रम राबवण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून शहापूर नगरपंचायत जीवरक्षक टीमसाठी एक इलेक्ट्रिक जीव सुरक्षा बोट देण्यात आली। या बोटीचं प्रात्यक्षिक भातसा नदीमध्ये जीवरक्षक टीम मार्फत करण्यात आलं। दौंड नगरपालिकेच्या वतीने नियमित मालमत्ता कर आणि पाणी कर भरणा करणाऱ्या शहरातील नागरिकांसाठी लकी ड्रॉ सोडतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत शहरातील 836 नागरिकांनी सहभाग नोंदवला होता। जुलै 2024 मध्ये भारतीय न्याय संहिता नवीन कायदा लागू झाला असून या कायद्याची जनजागृती करण्यासाठी कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांच्या वतीनं आज प्रजासत्ताक दिनी शहरातील विविध भागातून बुलेट रॅली काढण्यात आली। तसंच पोलीस वाहनातून घोषणा करत नवीन कायद्याची माहिती देण्यात आली।
लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय ध्वजारोहण पार पडलं। संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर चालत एक भारत श्रेष्ठ भारत घडवूया असं प्रतिपादन शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील डी के मोरे विद्यालयाच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला। बैठक व्यवस्थेतून संविधानाची प्रतिकृती साकारण्यात आली।